हाय नमस्कार, मी स्नेहा पोगदे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते. कशा आहात तुम्ही सर्वजण? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल. सो सकाळी सकाळी इथे माझं चाललेलं आहे मेडिटेशन. म्हणजे मेडिटेशन कम फक्त निरीक्षण असं तुम्ही म्हणू शकता. काय नाही, बसल्या बसल्या मी फक्त झाडं झुडपं जी आहे माझी पाहत असते. पण बाहेरचा जो आवाज येतो ना कोकिळेचा, पक्ष्यांचा, त्यानेच खरं माझं मेडिटेशन होतं म्हटलं तरी चालेल. खूप मस्त इतकं छान फील होत होतं ना बाहेर की काय सांगू. पण याआधीचा माझा स्ट्रगलही फार मोठा असतो बरं का. म्हणजे आता जरी तुम्हाला सकाळी सकाळी मस्त निवांत असं गार्डनमध्ये मी बसलेली दिसत असेल, पण इथे निवांत बसण्यापूर्वी मला ते गार्डन आधी सर्व क्लीन करावं लागतं, कारण गार्डनमध्ये राख असते. सो ते मस्त क्लीन करून आता बसलेली आहे इथे निवांत. 10 मिनटं डोळे मिटून बसले, मस्त देवाचं नामस्मरणही झालं, सोबत मेडिटेशनही झालं आणि सोबतच मी दीर्घ श्वासाची प्रॅक्टिसही करत असते. त्यामुळेही खरंच खूप मस्त फील होतं. म्हणजे दिवसभराचं ऑक्सिजन सकाळीच घेऊन घेते की काय, मलाही कधी कधी असं वाटतं. पण खरंच त्यानंतरच्या फिलिंग्स खूप छान असतात. इतकं रिफ्रेश झाल्यासारखं वाटतं की काय सांगू. पण आज खूप फ्रेश व्हायचा प्रयत्न करूनही माझं डोकं एका विचारामध्ये गुंतलेलं होतं. ते म्हणजे सकाळीच आरोहीने आली माझ्याजवळ आणि मम्मा काय माझ्या बड्डेचं प्लॅनिंग तुम्ही व्यवस्थित सांगतच नाही आहे, असं तसं. आणि तिच्या पप्पांचं म्हणणं आहे आपण शिर्डीला जाऊ, आणि त्यामुळे खरं सांगते माझं खूप डोकं दुखतं आहे. मला आता नको आहे, मला कुठेच नाही जायचं आहे. पण तिच्या पप्पांचं चाललेलं आपण शिर्डीला दर्शनाला जाऊ. आणि आरोहीचं म्हणणं आहे जर दर्शनाला जायचं असेल तर आम्हाला वॉटर पार्कमध्ये तुम्हाला न्यावं लागेल. आणि तिचे पप्पा म्हणत आहेत वॉटर पार्क नाही. त्यामुळे दोघांमध्ये अशी फसली आहे ना मी. पण जाऊ देत, ते विचार नंतर करेल. एक्सरसाइज माझी इथे करून झाली आणि सकाळी सकाळी आरोहीच्या पप्पांना अचानक एक कॉल आला आणि ते बाहेर निघून गेलेत. मी काळजीतच होती की कुठे गेलेत नेमके. सो आले तर हे 2 किलो असे मस्त गावरान, 2 किलो नाही जास्त असतील, गावरान आंबे घेऊन आले. आमच्याकडे गावरान आंबे म्हणजे आमच्या शेतातलेच एक व्यक्ती विकायला येत असतो पारसमध्ये. सो त्यांच्याकडनं हे घेऊन आले. त्यानंतर मस्त जे आहे आम्ही आंब्याची पार्टी केली सर्वांनी. फक्त पिहू तेवढं आंबे खात नाही, आम्हाला तिघांना प्रचंड आवडतात. आणि इथे पुन्हा आमचं तेच डिस्कशन चाललेलं, मी बी लाईक मला कुठे जायचं नाही प्लीज. मला ना तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे. आज पहिल्यांदा आरोहीने काहीतरी नाही तसं, पण आरोहीच्या डोक्यात आलं की मम्मा मला तुझा ड्रेस वेअर करून बघायचा आहे आणि जो मला सर्वात जास्त आवडेल मी तोच वेअर करेल. सो तिने हा ड्रेस वेअर केला. पिहूने पण पहिल्यांदा दीदीला बघितलं कुर्ता पॅन्टमध्ये, म्हणून आमचे हे सर्व जे आहे एक्सप्रेशन होते. बरं कशी दिसते माझी आरू माझ्या ड्रेसमध्ये? नक्की कमेंट करून सांगा कशी. पण तू तर बोलला वाव दीदी किती छान दिसत आहे. आता गंदी का? काही बोलून जातो. आज ना सकाळी सकाळी आउट ऑफ डिलिव्हरीचा मेसेज आला आणि पार्सल होतं पिहूचं. सो त्यामुळे अर्धा तासापासून आम्ही असं इथेच सोप्यावर आणि याच दरवाजाजवळ बसून उठून जे आहे करतो आहोत. काही नाही, एक छोटासा गेम जो आहे त्याने बोलवलेला आहे. गेम म्हणण्यापेक्षा त्याला काय ब्लॉग्स म्हणू शकतो, किंवा तो तर काहीतरी झिंगरे बिंगरे समथिंग असं काहीतरी म्हणतो. सो ते पार्सल आलेलं आहे आणि एक्साइटमेंट म्हणजे नेक्स्ट लेवल, हसू की उड्या मारू का डान्स करू असं काहीच होतं. आणि आला ना पार्सल तेव्हापासून आता 1.5 तास झालेला पिहू कंटिन्युअसली खेळत होता. आणि त्यामुळे मी बी लाईक बापरे मी आधी का नाही ऑर्डर केलं हे. इतकं फ्रेश वाटतंय आता. म्हणजे सकाळची दुपार कधी होते ना आत्ता कळतच नाही. आणि इतकं ऊन आणि इतकं, आता तुम्ही म्हणाल काहीच नाही रोज ऊन आणि गरमी करते, पण खरंच भयंकर उकळतं. आणि किचनमध्ये कामं झाल्यानंतर तर असं वाटतं कधी एकदाची आंघोळ करते आणि कधी नाही. माझं किचन आवरल्यानंतर माहिती आहे का थोडं गार्डनिंगचंही काम केलं, थोडंसं केलं. भरपूर गोष्टी करायच्या आहेत. इतकं अस्ताव्यस्त झालं गार्डन, इतकं खराब झालं खरंच, म्हणजे इतकं मन दुखतं आहे माझं. पण काय करू आता, ऊनच तसं आहे. आणि माहीत नाही म्हणजे आता पावसाळा येईस्तोवर किती झाडं जगतील म्हणा, पण खराब भरपूर होणार आहेत. म्हणजे जे हिरवी कच्चं नुसतं बुशी माझे प्लांट्स आहेत तशी तर पावसाळ्यापर्यंत पाहायला मिळणार नाही. एनिवे एकदा का पाऊस चालू झाला की पुन्हा पहिल्यासारखी होतील, माहीत आहे मला, मी त्यांची तेवढी काळजी घेईल. बट चला थोडीशी कामं झाली आणि कामं करता करता मला एक गोष्ट सापडली सांगते. सो
हे सापडलं मला. काही दिवसापूर्वी मी जे आहे ब्लड प्लांटर बनवायला सुरुवात केली होती, पण इकडे जा तिकडे जा तिकडे जा करता करता ते राहूनच गेलं. मध्ये एकदा मला कमेंटही आली होती, ताई तू ब्लड प्लांटर तयार करणार होती, त्याचं काय झालं? सो एकदा का ते म्हणजे विस्मरणात गेलं की मग ते विस्मरणातच राहतं. पण फायनली आज क्लिनिंग करताना मला हे दिसलं. लकीली गार्डनमध्येच ठेवलेलं होतं. म्हटलं चला आज याला कंप्लीट करते. तसंही भरपूर दिवस झालेले तुमच्यासोबत आर्ट अँड क्राफ्टचं काहीच शेअर केलेलं नाही. सो चला आज ना हे कंप्लीट करते. आणि माहीत आहे का, म्हणजे जेव्हा मी हे प्लांटर कंप्लीट करेल तेव्हा ज्या आधीच्या क्लिप्स आहेत त्या मला लागतील म्हणून किती दिवस जपून ठेवल्या मी त्या, पण माहीत नाही कधी त्या कशा डिलीट झाल्या ते. म्हणून जे आहे चला थोडक्यात एक्सप्लेन करते. हे जे दिसते तुम्हाला 2 जे दाखवलं आधी, सो ते काय होतं, जे ऑइल पेंटचे रिकामे डबे असतात ना ते होते. त्याला मी वॉलपुट्टी फक्त अशी म्हणजे चोपडून दिली असं म्हटलं तरी चालेल. आणि ती सुकल्यानंतर खूप दिवसांचा गॅप गेला आणि आज डायरेक्टली जी आहे मी रिक्रिएट करायला घेतलं आहे. सो इथे पुन्हा मी वॉलपुट्टी छान भिजवली, छान मळली. ती इतकी छान मळायची ना की ती एकदम स्मूथ झाली पाहिजे. आणि कन्सिस्टन्सी बघा तुम्ही, फारच कोरडी अशी आपल्याला ती भिजवायची नाही आणि पातळ तर बिलकुलच नाही. मस्त अशी घट्टसर व्यवस्थित भिजली पाहिजे आणि खूप मळायची, तेव्हा ती ना मस्त अशी मूवेबल होते, व्यवस्थित आपल्याला पाहिजे तसा शेप घेते. सो इथे माझं बर्ड प्लांटरचा जो फेस आहे तो बनवणं चाललेला आहे. खूप प्रयत्न लागतात, म्हणजे खूप मन लावून करावं लागतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला डिझायर तो शेप अगदी हवा तसा जर पाहिजे असेल तर. सो माझी तीच मेहनत इथे चाललेली आहे. सो इथे बर्डचं जो चेहरा आहे तो वॉलपुट्टीच्या मदतीने आणि पाण्याच्या मदतीने करते आहे. इथे फेविकॉल वगैरे मी काहीही यूज करत नाही. पाणी लावूनच जे आहे सर्व जे आहे मी म्हणजे चिपकवत असते आणि स्मूथ सुद्धा जो आहे करत असते. सो अशा प्रकारे एक बर्ड माझं बनवून तयार झालं. चला आता दुसरं बर्ड बनवायला घेतलेलं आहे मी. म्हणजे एक कंप्लीट झालं असं नाही बरं का, त्याचे पंख वगैरे राहिलेत. सो अशा प्रकारे जे आहे बघा, दुसऱ्या बर्डचा फेस इथे मी तयार करते आहे. पहिल्या बर्डचा ना फेस बनवायला मी डायरेक्ट बनवायचा प्रयत्न केला, त्यामुळे बराच वेळ झाला. म्हणून इथे मी आधी हातावर बर्डचा चेहरा वगैरे त्याची चोच वगैरे बनवून घेतली आणि नंतर जी आहे ती अशा प्रकारे या डब्याला चिटकवली. त्यामुळे इथे माझं काम जरा फास्ट झालं. माणूस आहे शेवटी, अनुभवाने शिकत जाते नाही का. पहिल्यांदा लक्षात नाही आलं, त्यामुळे डायरेक्ट करायला गेली तर बराच वेळ गेला माझा, मेहनतही लागली. पण दुसऱ्यांदा काम फार इझिली झालं. सो दोन्ही बर्ड प्लांटरचे जे चेहरे वगैरे आहेत ना ते बघा अगदी चोचीसहित माझे अशा प्रकारे जे आहेत बनवून तयार आहेत. आता बनवायचे आहेत पंख. सो त्यासाठी बघा पुन्हा तेच मी थोडीशी वॉलपुट्टी घेतली आणि अगदी असा पानाचा शेप देऊन जे आहे पाण्याच्या मदतीने त्या प्लांटरला व्यवस्थित असा चिपकवला. खूप इझी काम आहे माहिती आहे का, करायला बसलं तर. फक्त बसण्या अगोदर आपलं असतं की कसं करेल मी, काय करेल मी, जमेल नाही जमेल, किती वेळ जाईल. किंवा बऱ्याचदा मला नाही येत म्हणा कंटाळा, पण ज्याला जास्त इंटरेस्ट नसेल त्याला कंटाळाही येत असेल. पण एकदा का इंटरेस्ट घ्यायला लागलं ना आणि एकदा का करायला बसलं ना मस्त छान छान कल्पना सुचत जातात आणि म्हणजे जे आपल्याला बनवायचं असतं ते मस्त असा आकार घेत जातं. बघा माझं इथे बर्ड प्लांटर बनून जवळपास तयार आहे. आता बघा पंखांवर असे खवले खवले असतात, तेही या पेनाच्या मागच्या साईडनं जे आहेत त्याला मी दिलेत. आणि दोन्ही बर्ड मस्त जे आहेत दिवसभर आणि रात्रभर जे आहेत मी सुकू दिलेत. आता दिवसभर 4-5 तासात हे छान सुकतात, पण रात्री पेंट करायला घेतलं असतं तर ते काही तुमच्यासोबत मला व्यवस्थित शेअर करता आलं नसतं. कारण माझ्याकडे रिंग लाईट नाही किंवा कोणत्याच प्रकारचा एक्स्ट्रा असा लाईट नाही. त्यामुळे मला जी कामं करावी लागतात ती सकाळच्या किंवा दुपारच्या आपल्या नॅचरल लाईटमध्येच करावी लागतात. सो मी काय केलं, सर्वात आधी सँडपेपरने जे एक्स्ट्राचं वॉलपुट्टी असते किंवा जो रफनेस असतो तो सर्व मस्त स्मूथ केला आणि लगेच पेंट करायला सुरुवात केली. आता माझ्या डोक्यात इथे होतं की मस्त व्हाईट कलर देते आणि तो गोल्डन कलरनी मस्त हायलाईट वगैरे वगैरे करते. पण म्हटलं नाही, जरा मस्त ब्राईट कलर यावेळेस यूज करूयात. कारण बऱ्याच गोष्टी ज्या आहेत माझ्याकडे म्हणजे मी बनवलेल्या व्हाईट गोल्डन वगैरे वगैरे अशाच आहेत. म्हणून यावेळेस ना जरा म्हटलं कलरशी खेळूयात आणि जे मस्त ब्राईट कलर अगदी मनाला प्रसन्न करतील असेच कलर वापरूयात. म्हणून बघा इथे मी येलो, ब्ल्यू, मस्त रेड, ग्रीन असे जे आहेत कलर निवडलेत. आणि आणखी एक सांगू का, म्हणजे आतलं सिक्रेट,
मला याला ऑइल पेंटच द्यायचा होता आणि ऑइल पेंटमध्ये माझ्याकडे फक्त हेच कलर अवेलेबल आहेत. सो त्यामुळे बघा, आता ऑइल पेंट मी सकाळीच दिलेत, ते दिवसभर सुकू दिलेत आणि आता मी डायरेक्ट सायंकाळी 5-5:30 वाजले असतील, आता जे आहेत डिटेलिंग करायला सुरुवात केलेली आहे. ऑइल पेंट यूज केला की हा प्रॉब्लेम मात्र येतो की एका वस्तूला तुम्हाला 2-3 दिवस तर आरामात लागतात, म्हणजे 2 दिवस तरी धरा तुम्ही. आता उन्हाळा असल्यामुळे तरी कलर्स लवकर सुकत आहेत, नाहीतर हिवाळ्यात पावसाळ्यात तर मग 1 दिवस पूर्ण द्यावा लागतो एका लेअरला सुकायला. सो एक लेअर सुकल्यानंतर मी इथे डिटेलिंग करायला सुरुवात केली. पण डिटेलिंगसाठी मी इथे ॲक्रेलिक कलर वापरलेत, कारण आता इथे पुन्हा ऑइल पेंट वापरले असते ना तर माझा आजचा आणि उद्याचाही दिवस त्यातच गेला असता. आणि इतके कलर खरं तर माझ्याकडे ऑइल पेंटमध्ये अवेलेबल नाहीत सुद्धा. सो डिटेलिंग काही नाही, आपली सिंपल डॉट वगैरे काढलेत, खूप सारे कलर यूज केलेत. पहिल्यांदा आय थिंक मी इतक्या कलरांसोबत एक साथ खेळत असेल. खूप मस्त वाटत होतं, इतकं रिलॅक्सिंग वाटतं मला हे सर्व. सो चला, डिटेलिंगही माझी इथे जवळपास करून झालेली आहे. आणि एक प्रॉब्लेम मात्र हा होतो ॲक्रेलिक कलर यूज करताना, की तो केल्यानंतर वॉर्निश लावावं लागतं, नाहीतर ते कलर लवकर खराब होतात. आता याचा बेस छान ऑइल पेंटचा जरी असला तर यावर जी डिटेलिंग आहे ती ॲक्रेलिकने केलेली आहे आणि तीही खराब होऊ नये असं मला मनापासून वाटतं, कारण हे प्लांटर इतके सुंदर दिसत आहेत. सो ते तर मी वर्षानुवर्ष टिकवणारच आहे. त्यासाठी याला मी देणार आहे वॉर्निश. आणि माझ्याकडे ऑइल पेंटमध्येच वॉर्निशही अवेलेबल आहे. सो फायनली जे आहे माझे ब्लड प्लांटर बनवून तयार आहेत आणि इतके सुंदर दिसत आहेत की काय सांगू. काल मी याचं डिटेलिंग केलं आणि याला ना वॉर्निश दिलं. वॉर्निशसाठी माझ्याकडे आहे बघा, जसं मी बोलले, क्लिअर सिंथेटिक वॉर्निश. आणि हे ऑइल पेंटच आहे एक प्रकारचा क्लिअर. सो हा सुकायला भरपूर वेळ घेतो, त्यामुळे काल ना हे पूर्ण मी सुकू दिलं आणि आज जे आहे आपल्या व्हिडिओचा शेवट करते आहे आणि तुम्हाला हे प्लांटरही दाखवते आहे. दोन्ही प्लांटर खरंच खूप प्रिटी बनलेले आहेत बघा. मी नंतर असं जवळून दाखवते तुम्हाला. खूप सुंदर बनलेत आणि यामध्ये मी याचा ॲज अ पेन होल्डर पण यूज करू शकते, किंवा जसं मी बोलले आहे प्लांटर ॲज अ प्लांटरही याचा यूज करू शकते. यामध्ये मी ना जे सक्युलंट असतात ते, किंवा मग कॅक्टस जे आहे ग्रो करणार आहे, कारण दुसरं कोणतंही प्लांट ग्रो करायचं म्हटलं की त्याला भरपूर पाणी द्यावं लागतं आणि पाण्यामुळे मग कलर्स जरी आता मी सेक्युअर केलेले आहेत सर्व, तरी मग हे जे आहे ना मेटल टाईप, सो तेही खराब होतं, ते जास्त दिवस टिकत नाही. आणि आता इतकी सुंदर बनवलेत, इतकी मेहनत घेतली, तर आता मला हे वर्षानुवर्षे टिकवायचे आहेत. म्हणून यामध्ये मी कॅक्टस लावायचा जो आहे विचार करते आहे. सक्युलंटही आहेत माझ्याकडे, पण त्याचे बेबी प्लांट्स काही आणखी आलेले नाहीत. जर पावसाळ्यात त्याचे बेबी प्लांट्स आले तर तेही मी यामध्ये ग्रो करू शकते, पण आत्ता तरी मी यामध्ये कॅक्टसच लावते. सो चला, आता या क्यूट प्लांटरसोबत आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथेच संपवते आणि तुम्हाला उद्या भेटते अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत फ्रेंड्स, स्वतःची काळजी घ्या. बाय.